सकाळपासून हे सर्वच या ठिकाणी भाविक आलेले होते आणि ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, अशा या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना ते आपल्याला भाविक पाहायला मिळत आहेत। ही प्रक्रिया लालबागच्या राजाची मूर्ती या ठिकाणी ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती अखेरच्या टप्प्यात आहे आणि आता हे पूर्ण होतानाचे दृश्य दिसत आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी आरती होईल आणि त्यानंतर निरोपाला सुरुवात होईल। हा तरापा हळूहळू पुढे जाईल, मात्र त्याआधीचे ही दृश्य खरं तर आता या ठिकाणी हे जो जनसागर आहे त्या जनसागरामध्ये शेवटचा आशीर्वाद, शेवटचं दृश्य, शेवटचं पाहण्यासाठी, डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, कारण तब्बल एक वर्षभरानंतर पुन्हा एकदा आपला हा लाडका राजा भेटीसाठी येईल, मात्र वर्षभर त्याची आठवण साठवून ठेवण्यासाठी हा जनसागर देखील या ठिकाणी हा भक्तीचा जनसागर उसळलेला आहे। आपल्या कॅमेरामध्ये शेवटची एक झलक, लाडक्या राजाची शेवटची झलक कैद करण्यासाठी हे संपूर्ण या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक देखील या समुद्रात ओहोटी असली तरी अर्धापर्यंत या ठिकाणी सर्व भाविक आहेत, भक्ती लालबागच्या राजाचे जे भाविक आहेत ते देखील या ठिकाणी आता उतरलेले आहेत। पाण्यात अर्धा पाण्यामध्ये ते उभे आहेत आणि शेवटचं जे एक प्रेम आहे, खरं तर लालबागचा राजा हा जगभरात आता एक आराध्य दैवत बनत चाललेला आहे। जगभरातून भक्तगण या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात, मात्र सर्वांनाच या ठिकाणी आशीर्वाद किंवा दर्शन घेणं शक्य होत नाही, एवढीच गर्दी असते। त्यामुळे एक निरोपाच्या वेळी मोठा जनसागर या लालबागच्या राजाच्या वेळी येत असतो, मात्र तब्बल 30 तासाहून अधिकचा वेळ झाला, 30 तासाहून अधिक वेळ झाला असला तरी देखील या ठिकाणी हा जनसागर मात्र काही कमी होताना दिसत नाही, तो तेवढाच संख्येने आहे। आणि आताही बघतोय ही मूर्ती, ही शेवटची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अखेर लालबागच्या राजाच्या मंडळाला आपल्या लाडक्या बाप्पाच्या तराफ्यावर ठेवण्यात अखेर यश आलेलं आहे आणि हा उत्साह जे बघतोय, सकाळपासून हताश निराश झालेले चेहरे काहीसे आपल्याला आनंदी आपल्याला पाहायला मिळत आहे। थोडंसं काय जड प्रकारे जरी लाडक्या बापाला निरोप देता असला तरी ज्या पद्धतीने निरोप दिला जातो, मागील 91 वर्षे ज्या उत्साहात निरोप दिला जातो, काहीच सकाळपासून तराफ्यावर थोडं अडचणी येत असल्यामुळे जो निराश होते ते मात्र आता कुठेतरी खुश झालेत आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या राजाला दरवर्षी म्हणजे मागील 91 वर्षे ज्या भक्तिभावाने जेवढ्या चांगल्या पद्धतीने निरोप देता येईल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने निरोप देण्याचाही प्रयत्न हा आपल्याला लालबागच्या राजाच्या या संपूर्ण या सेवेकरांचा दिसतोय। लालबागच्या राजाच्या मंडळाचे सेवेकरी मागील 30 तासापासून हे लालबागच्या राजाच्या मंडळाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, हे सेवेकरी या लालबागच्या राजाच्या सेवेसाठी होते। झोप नाही, काही नाही, मात्र अथक परिश्रमानंतर शेवटी तब्बल 8.5-9 तासानंतर लालबागच्या राजाची ही मूर्ती अखेर निरोपासाठी तराफ्यावर चढवण्यात राजाच्या मंडळाला, इथल्या पोलीस प्रशासनाला, कोळी बांधवांना यश आलेलं आहे आणि आता ही शेवटची प्रक्रिया आहे। एक शेवटची आरती होईल, त्यानंतर लालबागच्या राजाचा निरोप दिला जाईल। ही प्रक्रिया आता थोड्या वेळातच पार पडेल आणि त्यानंतर जवळपास 8.5-9 तासाहून जो वेळ म्हणजे सर्वांना एक आस लागलेली होती, जे निरोप देत होते, मात्र जो काय प्रलंबित राहिलेला होता, व्यत्यय येत होता, तो वगैरे व्यत्यय टळलेला आहे। लालबागच्या राजाच्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे असतील, मानद सचिव सुधीर साळवे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, ते सातत्याने प्रयत्न करत होते, वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत होते, मात्र तेवढंसं काही यश येत नव्हतं। अखेर यश आलेलं आहे आणि हा लाडका राजा, लालबागचा राजा हा अखेर तराफ्यावर चढलेला आहे। एक अत्याधुनिक असा हा तराफा आणि या तराफ्यावर ही पहिलाच अत्याधुनिक असा तराफा लालबागच्या राजासाठी मंडळाकडून करण्यात आलेला होता आणि त्याची पहिलीच टेस्टिंग होती आणि अखेर आता यश आलेलं आहे। अत्याधुनिक असा तराफा, हा स्वयंचलित असा हा तराफा असणार आहे, कोणतीही बोट नाही आहे आणि अखेर आता लालबागचा राजा या ठिकाणी हा तयार झालेला आहे। दुसरीकडे आपण बघतोय तर हा जनसागर देखील तेवढाच खुश आहे। जड प्रकरणाने जरी निरोप दिला जात असता ते मात्र त्यामुळे ते निराश वातावरण झालेलं होतं, ते वातावरण थोडेसे दूर झालेलं आहे। मळब जी एक होती मनावर असेल, मनामध्ये असेल, ती मळब एक निराशेची होती, ती कुठेतरी दूर झालेली आहे। त्यानंतर एक भक्तिमय भावाने, एक उत्साहात करणाने देतानाचे हे दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना देखील दाखवतोय। बोटी बाकीच्या काही सज्ज आहे, तर पोलीस प्रशासन देखील सकाळपासून या ठिकाणी सज्ज होतं आणि अखेर आता हे प्रक्रिया आहे ते पार पडलेले आहे आणि आता ही जी दृश्य आपण बघतो
आहे उधर ही रखो, वो आगे आ रहा है, उधर ही रखो। माहिती देतील काही काही सजावट केली जात आहे, तयारी केली जात आहे. नक्कीच गिरीश, आपण पाहतोय बाप्पाची निष्ठेनं 10 दिवस जी सेवा केली आहे त्यामुळे जणू असं वाटतंय की बाप्पालाही आपल्या भक्तांना सोडून जावं असं वाटत नव्हतं. असं सकाळपासून हे चित्र बघायला मिळत होतं. सकाळी भरती होती म्हणून आपल्या या विसर्जनामध्ये अनेक अडथळे येत होते, अनेक प्रयत्न केले तरी देखील अडथळे येत होते. मात्र अखेर आता ओहोटी आल्यानंतर बाप्पाला अखेर या नवीन तराफ्यावर बसवण्यात आलेला आहे, विराजमान करण्यात आलेला आहे. आता काही क्षणामध्ये विसर्जनाकडे पुन्हा एकदा बाप्पा मार्गस्थ होणार आहे. गिरीश, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? तर आपण पाहतोय सध्या गिरीश, साधारण किती वाजेपर्यंत हे विसर्जन होऊ शकतं? जवळपास अजून 1.5 ते 2 तास लागतील. 6-6:30 पर्यंत हे विसर्जन होईल अशी चर्चा या ठिकाणी मागे थोड्या वेळापूर्वी केली जात होती. 6 पर्यंत या ठिकाणी विसर्जन. आता ओहोटी असल्यामुळे हा जो तरापा आहे तो समुद्राच्या मध्यभागी खोलवर जिथे भाग आहे त्या ठिकाणी घेऊन नक्कीच गिरीश, तर संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेतच राहू. तर सध्या आपण ही दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.